केली. म्हणजे चांदवडला जे आंदोलन झालं होतं, ज्याला महाराष्ट्रभरातल्या लाखो महिला, तर महिलांचंही इतक्या मोठ्या संख्येनं त्यात रस्त्यावर उतरून आंदोलन होऊ शकतं ह्याच्यावर विश्वास नाही बसणार असे ते सगळं होतं. तुमच्या लेखी या सगळ्या ज्याचा सुवर्ण काळ असा तुम्ही उल्लेख केला, शरद जोशींचं तुम्हाला भावलेलं सगळ्यात मोठं आंदोलन ज्याचा खूप पॉझिटिव्ह परिणाम झाला असं कुठलं होतं? ते 86चं कापूस आंदोलन, की ज्यामध्ये एका आवाजाने 65,000 शेतकरी जेलमध्ये गेले. ठेवायची सोय नव्हती. 35,000 शेतकरी खुल्या जेलमध्ये होते आणि 30,000 शेतकरी जेलमध्ये होते, ज्यामध्ये शरद जोशी आणि 14 त्यांच्याबरोबर अजून 14 लोकांना रासुकाखाली अटक झाली होती. ते सगळ्यात मोठं आमचं पिक पॉईंटचं आंदोलन होतं आणि सरकारला त्याची दखल घ्यावी लागली. तर ते आमचं सुवर्ण काळातलं आंदोलन होतं. आणि आता मागं वळून बघताना शरद जोशींनी कोण्या एके काळी अशी घोषणा केली होती की जर सत्तेच्या राजकारणात मी गेलो तर जोड्यानी मारा म्हणून. पण ते शरद जोशी नंतर सत्तेच्या राजकारणामध्ये गेले, प्रवेश करते झाले, त्यांनी काही युत्या पक्षांशी, राजकीय पक्षांशी वगैरे केल्या. ती त्यांच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी राजकीय चूक होती? नाही, शरद जोशींनी क्लिअर केलं होतं की हे बोललेलं वाक्य मी एक व्यक्ती प्रथम पुरुषी एकवचनी आहे, मी स्वतःसाठी बोललो असं त्यांनी म्हटलं होतं. आणि त्यामुळे जेव्हा आम्ही एका आर्थिक व्याख्यानासाठी मनमोहन सिंगांना बोलावलं होतं, तेव्हा त्यांनी सांगितलं बा हे तुमचं सगळं म्हणणं आहे, रस्त्यावरचं म्हणणं आहे, आंदोलन यशस्वी होईल, त्याला क्षणिक यश मिळेल, पण देशातलं सगळ्यात मोठं फोरम कोणतं असेल तर पार्लमेंट आहे. तुम्ही तिथे आलं पाहिजे, तुम्ही ते मांडलं पाहिजे. एक बिनकराचा तामिळनाडूचा खासदार एकटा 1 पैसा टॅक्स वाढवला तरी पेट्रोल आणतो, अंगावर टाकतो, संसदेमध्ये जाळून घ्यायचं असं आवाहन करतो आणि सरकारला तो टॅक्स मागे घ्यावा लागतो. आमची इच्छा आहे की तुम्ही लोकसभेत यावं किंवा राज्यसभेत यावं आणि म्हणून आम्ही निवडणुका लढायचा साहेबांनी निर्णय घेतला, आमच्या कार्यकारिणीने निर्णय घेतला. दुसरं असं काही पक्षांशी युत्या केल्या म्हणजे आम्हाला असं वाटत होतं की वाजपेयी साहेब हे खुल्या व्यवस्थेचे समर्थक आहे, भारतीय जनता पक्षात राहून, आणि हा असा एक विरोधी विचाराचा माणूस आयुष्यभर संघर्ष केलेला, हा जेव्हा ही भूमिका घेतो तेव्हा त्या सरकारला थोडं नैतिक पाठबळ मिळावं म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर आलो. तुम्ही व्हीपी सिंगांच्या बरोबर पण गेला? आम्ही व्हीपी सिंगा. तर त्यामुळे असं की तुम्हाला सोयीनं तुमच्या यांनी पक्ष जे बदलले तर ते नसतं केलं, ह्या ज्या कधी व्हीपी सिंग कधी वाजपेयी हे जर केलं नसतं तर जे 80च्या दशकातलं शेतकरी संघटनेचं आंदोलन होतं त्याची जी धग होती ती तशीच कायम राहिली असती. या राजकीय व्यासपीठांवर गेल्यामुळं नुकसान झालं असं आता तुम्हाला मागं वळून बघताना वाटतं का? तुम्ही सगळ्या राजकीय पक्षांना शेतकरी संघटना आपली वाटत होती, तुम्ही एका व्यासपीठावर गेल्यानंतर बाकीच्यांच्यासाठी तुम्ही परके झालात, ते तुम्हाला टाळता आलं असतं? व्हीपी सिंगांच्या वेळेला त्यांनी कर्जमुक्तीची भूमिका घेतली होती म्हणून आम्ही व्हीपी सिंगांबरोबर गेलो. पुढे हे खुल्या व्यवस्थेच्या बाजूला वाटले आम्हाला म्हणून यांच्याबरोबर गेलो. पण एक निश्चित आहे, शादी करने वाला भी पछताता है, नहीं करने वाला भी पछताता है, नहीं करके पछताने के बजाय हम करके पछताए, और क्या.